संपूर्ण देशात पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर म्हणून असली तरी त्याची पायाभरणी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातून 1848 सालापासून केली. ज्योतिबा फुले यांनी 1848 साली बुधवार पेठेतील भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेत सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. हे ज्ञानदानाचे कार्य करीत असताना समाजातील काही लोकांनी फुले यांच्या या शैक्षणिक कार्यास विरोध केला. तसेच या लोकांनी ज्योतिबा फुले यांच्या वडिलांवरही दबाव टाकला. त्यामुळे ज्योतिबांच्या वडिलांनी देखील ज्योतिबा व सावित्रीबाई यांच्या ह्या शैक्षणिक कार्यास विरोध केला. शेवटी ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना बरोबर घेऊन 1849 साली घर सोडले. पुढे 1852ला गंजपेठेतील वाड्यात ज्योतिबा व सावित्रीबाई फुले राहू लागले. रामराम मंडळी, आज आपण गंजपेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यामध्ये आलेलो आहोत. फुले वाड्यात प्रवेश करण्यापूर्वी वाड्याच्या भोवती जो परिसर आहे तिथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे आहेत व त्या पुतळ्यांच्या पाठीमागे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट साकारण्यात आला आहे, ज्यात ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना शिकवत असताना, पहिल्या मुलींच्या शाळेत शिकवताना सावित्रीबाई, तसंच विधवा पुनर्विवाहास सहाय्य, अस्पृश्यांसाठी वाड्यातील विहीर खुली करताना, दुष्काळामध्ये निरपराध बालकांसाठी बालकाश्रम चालवताना असे वेगवेगळे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. तिथेच जुन्या काळातील वृक्ष असून त्याच्या बाजूला शिल्प साकारण्यात आलेले आहे. फुले वाड्यामध्ये प्रवेश करताना सुरुवातीला अंगण दिसते. वाड्याला पडवी आहे, बैठकीची खोली आहे, माजघर व स्वयंपाकघरही आहे. वाड्याच्या अंगणामध्ये विहीरही आहे. विहिरीच्या बाजूला असलेल्या दरवाजातून आत गेल्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील घटनांचा सालानुसार क्रम एका फलकावर लिहिलेला आहे. 1852मध्ये बांधलेल्या या वाड्याला 1972मध्ये संरक्षित वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. बैठकीच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं मृत्यूपत्र आपल्याला दिसून येते. पंतोजींच्या शाळेत शिक्षण घेत असताना, ज्योतिबांचा विवाह व मिशनरी शाळेतील शिक्षण घेत असताना यासारखे काही प्रसंग रंगीत चित्रांद्वारे भिंतीवरती लावण्यात आलेले आहेत. बैठकीच्या खोलीतून जेव्हा तुम्ही माझघरामध्ये येता तेव्हा तुम्हाला महात्मा फुले यांचे इंग्रजी हस्ताक्षर, मोडी लिपीतील हस्ताक्षर, तसेच मराठीतील हस्ताक्षर व डाव्या हाताने लिहिलेले मराठी हस्ताक्षर तुम्हाला पाहायला मिळते. ज्योतिबा फुले यांचे सहकारी भाऊ कोंडाजी पाटील, हरिरावजी चिपळूणकर तसेच डॉक्टर विश्राम रामजी घोले यांच्या तस्वीरीही तिथे आहेत. ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचा गृहत्याग, ज्योतिबांची लहुजी वस्तादांकडे तालीम, सत्यशोधक समाजाची गुढीपाडव्याची मिरवणूक, प्रौढांचे सामुदायिक विवाह, स्त्रियांची रात्रशाळा, मेजर कँडी यांच्याकडून सत्कार, शाळेत जाताना सावित्रीबाईंचा छळ, भिडेवाड्यातील कन्याशाळा
यासारखे फुले दाम्पत्यांच्या जीवनातील काही प्रसंग रंगीत चित्रांद्वारे माझघरातील भिंतींवर लावलेले आहेत. फुलेवाड्यातील स्वयंपाकघरात तुम्ही प्रवेश केला असता दयानंद सरस्वती यांची मिरवणूक, टिळक आगरकर यांचा सत्कार, न्यायमूर्ती रानडे यांच्याशी बातचीत करताना ज्योतिबा फुले, दुष्काळात फुले यांच्यातर्फे अन्नछत्र, शेतीतंत्रात सुधारणा, ज्ञानबा ससाणे यांचा विवाह, जुन्नरच्या सभेत महात्मा फुले भाषण करताना, अनाथ मुलांसाठी ज्योतिबा फुले यांनी बनवलेलं वसतिगृह यासारखे फुले दाम्पत्यांच्या जीवनातील काही प्रसंग रंगीत चित्राद्वारे भिंतीवरती लावण्यात आलेले आहेत. फुलेवाडा हा सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या असंख्य सामाजिक व शैक्षणिक कार्याचा साक्षीदार आहे. भिडेवाडा, अण्णासाहेब चिपळूणकर वाडा, नानापेठ, रस्तापेठ, वेताळपेठ, महारवाडा, सासवड, शिरवळ, तळेगाव ढमढेरे येथे 1848 पासून 1852 पर्यंत महात्मा ज्योतिबा फुले यांनी 18 शाळा सुरू केल्या. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरुषांसाठी रात्रीची शाळा सुरू केली. शाळा सुरू केल्यावर या दाम्पत्यांना लक्षात आलं की जी मुलं शाळेत शिक्षणासाठी येत आहेत त्यांना शाळेत जायला घरातून पाठिंबा मिळत नाही. तसंच त्यांचा अभ्यास घरात करून घेतला पाहिजे तसा होत नाही, कारण त्यांचे आईवडील निरक्षर होते, कष्टकरी होते. म्हणून त्यांना शिकवण्यासाठी सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी तर ज्योतिबांनी पुरुषांसाठी रात्रीची शाळा सुरू केली. 1855 साली भारतातलं पहिलं प्रौढ साक्षरता अभियान या फुलेवाड्यामध्येच सुरू झालं. ह्या दाम्पत्यांनी जी कामं केली ती कामं काही जणांना पाहवली गेली नाहीत. त्या कामांना कायमचे रोखण्यासाठी त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले. धोंडीराम कुंभार व सज्जन रोडे या मारेकऱ्यांना 100 रुपयाची सुपारी मिळाली होती. तेव्हा फुले दाम्पत्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही त्या सुपारीचा उपयोग दारूसाठी खर्च करू नका, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, म्हणजे त्यांना तुमच्यासारखी सुपारी घेऊन कामं करावी लागणार नाहीत. ते सन्मानाने जगतील, ते अभिमानाने जगतील. हे ऐकल्यावर त्या दोन्ही मारेकऱ्यांनी फुले दाम्पत्याचे पाय धरले, त्यांची माफी मागितली. पुढे धोंडीराम कुंभार तर कवी झाला, शाहीर झाला. त्यांनी वेदाचार नावाचं पुस्तक लिहिलं. तर सज्जन रोडे हे ज्योतिबा फुले यांचे अंगरक्षक बनले. या दाम्पत्यांना मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यांचे हृदय परिवर्तन करण्याचे काम फुले दाम्पत्यांनी ह्या फुलेवाड्यामध्येच केले. फुलेवाड्यात राहत असताना सावित्रीबाईंचा काव्य फुले नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला. तर ज्योतिबांनी शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, पवाडा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा, ब्राह्मणांचे कसब यासारखी अनेक पुस्तकं लिहिली. तर तृतीय रत्न या मराठीतील पहिल्या नाटकाचं लेखनही त्यांनी या वाड्यात केलं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा ज्योतिबांना अर्धांगवायूचा झटका आला तेव्हा त्यांनी डाव्या हाताने लेखनाचा सराव करून सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तकही लिहिलं. आणि ह्याच वाड्यामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुरुवात झाली. हिंदू परंपरेनुसार पूर्वी विधवेला पुनर्विवाह करता येत नव्हता. तिला घरात लपून बसावे लागे, डोक्यावरचे केस कापावे लागत, धार्मिक व सामाजिक जीवनात सहभागी होता येत नसे. त्यात
काही विधवा समाजातील नराधमांकडून शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाजात छळ होईल या भीतीने या महिला आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. ज्योतिबांनी या समस्येवर उपाय म्हणून स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केलं. फसलेल्या व बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे बाळंतपण स्वतः सावित्रीबाई करत. त्यावेळेसच काशीबाई नावाची एक विधवा स्त्री गरोदर झाली. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण ज्योतिबांनी तिला आत्महत्येस परावृत्त करून मुलाला जन्म देण्यास सांगितले. पुढे या मुलाला ज्योतिबा व सावित्रीबाईंनी दत्तक घेतला. त्याचे नाव यशवंत ठेवले. यशवंतला डॉक्टर बनवण्यापर्यंतचे शिक्षण फुले दाम्पत्यांनी दिले. त्या काळी विधवांना पतीच्या निधनानंतर केशवपन म्हणजे डोक्यावरचे केस कापावे लागत असत. ज्योतिबांनी या केशवपन पद्धतीला विरोध तर केलाच आणि विधवांच्या पुनर्विवाहास पाठिंबाही दिला. वाड्यातली हीच ती विहीर जी अस्पृश्यांसाठी खुली केली. 1868 सालात पुण्यात दुष्काळ पडला होता. पुणे नगरपालिकेच्या हौदांवरनं लोक पाणी भरत असत. पण अस्पृश्य लोकांना या विहिरीचं पाणी वापरास मिळत नसे. त्यामुळे त्यांना पाणी मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. म्हणून ज्योतिबा फुले यांनी घरातील विहीर अस्पृश्यांना पाणी वापरण्यासाठी खुली करून दिली. पुण्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांना भेटायला त्यांचे व्याही ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे हडपसरून आले होते. तेव्हा ज्योतिबा जेवण जेवत होते. त्यांनी त्यांच्या ताटातील अर्धी भाकरी ससाण्यांना दिली. पुढे त्यांच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा मारता मारता ससाणे म्हणाले, अरे गणप्या, चपलेकडे लक्ष दे, नाहीतर कुत्रा चप्पल पळवेल. तेव्हा ज्योतिबा घराबाहेर आले आणि त्यांनी पाहिलं एक लहान मूल चप्पल सांभाळत आहे. तेव्हा त्यांनी त्या मुलाला घरामध्ये नेलं, त्याला जेवू घातलं आणि नंतर परत त्यांनी त्या मुलाला बाहेर बसवलं. नंतर ज्योतिबांनी ससाणे यांना सांगितलं, इतरांच्या जेवणाची आपण काळजी घेतली पाहिजे. इतर उपाशी असताना आपण जेवता कामा नये. ही पहिली चूक आहे म्हणून माफ करतो. पुन्हा असं घडता कामा नये. अशा तऱ्हेने ह्या वाड्यामध्ये इतरांच्या जेवणाची काळजी घेतली जात होती. तसंच घरी आलेल्यांचं स्वागत गुलाबाचं फूल देऊन केलं जात असे. 24 सप्टेंबर 1873ला याच वाड्यात सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. महात्मा फुले यांचं फुलेवाड्यामध्येच महानिर्वाण झालं. सावित्रीबाईंनी उभारलेले तुळशी वृंदावन हीच महात्मा ज्योतिबा फुले यांची समाधी आहे. महात्मा फुलेवाडा हा अस्पृश्यता निर्मूलनाचंच नव्हे तर समाज प्रबोधनाचं व सामाजिक क्रांतीचं भारतातील एक महत्त्वाचं केंद्र आहे. ह्याच फुलेवाड्यातील विचार मंथनामधून अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा तसेच अनेक आंदोलनं व चळवळींचा जन्म झाला, ज्यात सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, वासुदेव नवरंगे, जगन्नाथ हाटे, तुकाराम पडवळ, भाऊ कोंडाजी पाटील, हरिरावजी चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, सखाराम परांजपे, राघव भांडारकर, हरी गणेश पटवर्धन, उस्मान शेख, फातिमा शेख यासारख्या सर्व स्तरातील लोकांनी मदत केली. फुलेवाडा हा एका अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. महात्मा फुले वाड्यावरती बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.